नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी। चला तर आज आपण पावट्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण पहिल्यांदा चुलीवर कढई ठेवलेली आहे। आता आपण पावटा भाजून घेऊया। पहिल्यांदा 1 किलो पावटा आहे। चला तर आता आपण पावटा भाजून घेऊया। आपला पावटा आता भाजून झालेला आहे। आपण कढईला खाली उतरून घेऊया। पावट्याच्या भाजीला आता आपण ह्याच्यामध्ये फोडणी देऊन घेऊया। मोहरी टाकून घेऊया पहिल्यांदा आपण। मोहरी तडतडली का लगेच जिरे टाकून घ्यायचे ते। जिरे टाकून घेऊया। ठेचलेला लसूण टाकूया। नंतर थोडा कांदा टाकून घेऊया। थोड्या वेळ भाजून घेऊया। आपल्याला कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा भाजीपर्यंत आपण या पावट्याला थोडं ग्लासमध्ये ठेचून घेऊया। आरड बोबडा करून घ्यायला लागतो। आता कांदा भाजून झाला, आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। थोडीशी हळद टाकून घेऊया। थोडा गरम मसाला टाकूया। थोडं का आपल्या घरचं तिखट टाकून घेऊया आणि हलवून घेऊया। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला ह्यात पावटा टाकायचा। तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घालून घ्यायचं। चला चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि भाजीला उकळी आली का आपण पावटा टाकून घेऊया। बघू शकता आता भाजीला उकळी फुटायला लागली। आपल्याला आता यात थोडी अजून उकळी आली का पावटा टाकून घ्यायचा आहे। आता आपल्या भाजीला उकळी आली, आपण आता यामध्ये पावटा टाकून घेऊया आणि 10 मिनिटं शिजवून घेऊया। ही भाजी आता 10 मिनिटं शिजवून घेऊया। चला तर आता आपली पावट्याची भाजी तयार झालेली आहे। माझा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। धन्यवाद।